प्रणाम. आपण इतक्या सहज का दुखावले जातो? आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवाला येणारी ही एक नेहमीची गोष्ट आहे. कोणीतरी काहीतरी बोललं, एखादी साधी टिप्पणी केली, कधी एखादा साधा विनोद केला किंवा कधी कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं की आपल्याला ते लागतं आणि लगेच आपल्या आत काहीतरी हालचाल होते. मन खट्टू होतं, दुखावतं आणि आपली चिडचिड होते. आणि कधीकधी तर दिवसभर तोच प्रसंग मनात सारखा घोळत राहतो. बाहेरून पाहिलं तर ती गोष्ट फार मोठी नसते, मामूली असते, पण आपल्या आतमध्ये मात्र तिचा परिणाम खूप खोलवर होतो. आणि मग प्रश्न उभा राहतो की आपण इतक्या सहजासहजी का दुखावले जातो? आपण जर याच्याकडे शांतपणे पाहिलं तर एक सूक्ष्म आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की जेव्हा कोणी काही बोलतं तेव्हा आपल्याला फक्त त्यांचे ते शब्द दुखावत नाहीत. खरं म्हणजे त्या शब्दांनी आपल्या स्वतःबद्दलच्या प्रतिमेला स्पर्श केलेला असतो, म्हणून आपण दुखावतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल एक सूक्ष्म कल्पना किंवा एक सूक्ष्म प्रतिमा तयार झालेली असते. ती प्रतिमा म्हणजे मी कसा आहे, लोकांनी मला कसं पाहावं, इतरांनी माझ्याबद्दल काय विचार करावा, ही प्रतिमा खूप शांतपणे अगदी नकळत तयार झालेली असते. आपल्या आतापर्यंतच्या अनुभवातून, इतरांनी केलेल्या आपल्या कौतुकातून, प्रशंसेतून किंवा आपण मनोमन इतरांशी स्वतःच्या केलेल्या तुलनेतून आणि कधीकधी आपल्या स्वतःच्या अपेक्षांमधून ही प्रतिमा नकळतपणे तयार झालेली असते. हळूहळू ही प्रतिमा आपल्यासाठी खूप महत्त्वाची बनते. आणि मग जेव्हा कोणीतरी काहीतरी बोलतं आणि त्यांचं बोलणं या प्रतिमेशी जुळत नाही, तेव्हा आपल्या आत काहीतरी हलतं, काहीतरी हालचाल होते, मन अस्वस्थ होतं. उदाहरणार्थ, जर आपण स्वतःला संवेदनशील, समजदार व्यक्ती मानत असू आणि कोणी जर आपल्याला कठोर म्हणालं तर मनाला धक्का बसतो, मन लगेच अस्वस्थ होतं. जर आपण स्वतःला सक्षम समजत असू आणि कोणी आपल्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला तर आपल्या आत काहीतरी दुखावल्यासारखं वाटतं, कारण त्या क्षणी आपल्या स्वतःच्या त्या प्रतिमेला धक्का बसलेला असतो. म्हणजे स्वतःच्या नकळतपणे तयार झालेल्या या प्रतिमेला लागणारा असा हा धक्का हे आपल्या दुखावण्याचं एक कारण आहे. आणखी एक दुसरी गोष्ट इथे पाहायला मिळते की आपण केवळ शब्दांवर प्रतिक्रिया देत नाही, तर त्या शब्दांच्या अर्थावर प्रतिक्रिया देतो आणि तो अर्थ आपलं मन स्वतः तयार करत असतं. म्हणजे असं की समजा कधीकधी कोणीतरी काहीतरी साधं बोललेलं असतं, पण आपलं मन त्यातून वेगळाच अर्थ काढतं. त्या व्यक्तीने असं का म्हटलं, कदाचित ती व्यक्ती मला कमी समजते, कदाचित त्या व्यक्तीला माझी किंमत नाही. म्हणजे असं आपलं मन शब्दांचा अर्थ स्वतःच तयार करतं आणि मग त्या विचारांमुळे मन अजूनच दुखावलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात जे घडलं, मग ते कुणाचे बोललेले शब्द असोत की एखादी घटना असो, ती स्वतः एवढी दुखावणारी नसते. त्यापेक्षा आपण त्या शब्दांचा किंवा त्या घटनेचा केलेला अर्थ हा जास्त परिणाम करत असतो. म्हणजे शब्दांचा किंवा घटनेचा आपण स्वतः केलेला अर्थ हे आपल्या दुखावण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. आणि कधीकधी असं सहजासहजी दुखावण्यामागे अजून एक कारण असतं, ते म्हणजे इतरांच्या मान्यतेची अपेक्षा. आपण अनेकदा अगदी नकळतपणे इतरांच्या मान्यतेवर थोडं अवलंबून असतो. आपल्याला वाटतं की इतरांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला आदर द्यावा, आपली किंमत ओळखावी. आणि ही अपेक्षा चुकीची नाही, ती पूर्णपणे मानवी आहे, अगदी स्वाभाविक आहे, यात चुकीचं काहीच नाही. पण जेव्हा असं होत नाही, म्हणजे
कुणी आपल्याला समजून घेत नाही किंवा आपल्याला अपेक्षित आदर मिळत नाही, तेव्हा मनात थोडं दुखावल्यासारखं वाटतं. म्हणजे काही वेळा आपलं दुखावणं हे इतरांच्या मान्यतेवर असलेल्या आपल्या अपेक्षेमुळेही निर्माण होतं. आता हे सगळं शांतपणे पाहताना एक गोष्ट हळूहळू स्पष्ट व्हायला लागते की दुखावण्याचा अनुभव सुरुवातीला बाहेरून सुरू झाल्यासारखा वाटतो. म्हणजे एखाद्या घटनेमुळे किंवा कोणाच्या तरी शब्दांमुळे. पण ॲक्च्युअली त्या दुखावण्याची मूळ कारणं बहुतेक वेळा आपल्या आत होणाऱ्या हालचालींमध्ये असतात. म्हणजे आपल्या मनात तयार झालेल्या स्वतःच्या प्रतिमांमध्ये, आपल्या अपेक्षांमध्ये, आपण तयार केलेल्या अर्थांमध्ये त्याची मुळं असतात. अशा प्रकारचं हे असं स्वतःकडे पाहणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही. हे फक्त एक शांत निरीक्षण आहे. आपलं मन कसं काम करतं, आपलं मन एखाद्या छोट्या प्रसंगातून कसं पटकन दुखावण्याकडे जातं, याचं हे एक शांत निरीक्षण आहे. आणि जेव्हा आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे थोडं स्पष्ट दिसायला लागतं, जेव्हा आपल्याला या हालचाली जशाच्या तशा अगदी स्पष्ट दिसायला लागतात, तेव्हा त्यांची आपल्यावरची पकड हळूहळू कमी व्हायला लागते, ती सैल होते. मग प्रत्येक वेळी आपण त्या दुखावण्यामध्ये पूर्णपणे वाहून जात नाही, पूर्णपणे हरवून जात नाही. आणि याच ठिकाणी अशाच मनस्थितीमध्ये आपल्या आत एक शांत समज, एक सायलेंट अंडरस्टँडिंग तयार व्हायला लागते की दुखावण्याचा अनुभव हा फक्त इतरांनी काय केलं यामुळे निर्माण होत नाही, तर आपल्या मनाने स्वतःबद्दल तयार केलेल्या काही नाजूक प्रतिमांमुळे तो निर्माण होत असतो. अशा शांत आणि प्रामाणिक पाहण्यातूनच मनाच्या अशाच अनेक सूक्ष्म हालचाली आपल्याला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने दिसायला लागतात, खऱ्या अर्थाने समजायला लागतात. आणि मग आपल्या प्रश्नाचं स्वरूप बदलायला लागतं. इतरांनी मला का दुखावलं हा प्रश्न बदलून हळूहळू एक वेगळा आणि खोल प्रश्न आकार घ्यायला लागतो की माझ्या आत नेमकं असं काय आहे की जे दुखावलं जातं. प्रणाम. धन्यवाद.